मराठीत एक जुनी म्हण आहे, पाप केलेल्यावर फळ मिळतेच. म्हणजेच जो कोणी पाप करतो त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागते. पापाचा परिणाम कधी त्वरित दिसत नाही, पण नक्कीच त्याचे परिणाम पुढे भोगावे लागतात. स्वामी समर्थांचे विचार. अक्कलकोट स्वामी समर्थ यांनी नेहमी कर्मसिद्धांत, कर्माचे फळ यावर भर दिला. त्यांनी सांगितले की पाप आणि पुण्य, पाप केले की त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि पुण्य केले की चांगले फळ मिळते. क्षमाशीलता आणि प्रायश्चित्त. जर कोणी खरोखरच प्रायश्चित्त घेतले आणि सत्य मार्गाला लागले तर ईश्वर त्याला क्षमा करतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर कोणी सत्य मार्गावर असेल परंतु पूर्वीच्या कर्मांचे फळ भोगत असेल तर स्वामी समर्थ त्याला संरक्षण देतात. कर्म कर, फळाची चिंता करू नकोस. चांगले कर्म करत राहा, पाप टाळा आणि फळाची चिंता सोडून द्या. निष्कर्ष. पाप करणाऱ्याला त्याच्या कर्माचे फळ मिळतेच, मात्र पश्चात्ताप आणि चांगल्या कर्माने तो पुन्हा उन्नतीच्या मार्गावर जाऊ शकतो. स्वामी समर्थ सांगतात की ईश्वरावर श्रद्धा ठेव, चांगले कर्म कर आणि पापाच्या मार्गाला जाऊ नकोस. सबस्क्राईब करून टाका आपल्या मराठी चॅनेलला. मराठी मंत्र.